नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी. मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे सांगाल तेथे जाऊ ब्लॉग. तर मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र औंढा इथे औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्यासाठी. तसेच या मंदिराचा इतिहास व कथाही आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावं. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. चला तर मग करूयात आपल्या या धार्मिक प्रवासाला सुरुवात. औंढा नागनाथ मंदिर हे महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील प्राचीन ज्योतिर्लिंग आहे. हे मंदिर पांडवकालीन असून त्याची बांधणी स्वतः युधिष्ठिरने केली होती. हे मंदिर केवळ धार्मिक दृष्टिकोनातून महत्त्वाचे नाही, तर इतिहासाच्या दृष्टिकोनानेही फार मोलाचे आहे. हे मंदिर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असून इथं भगवान शंकरांना नागनाथ रूपात पूजले जाते. मित्रांनो, जर तुम्ही औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी तुम्हाला कमीत कमी खर्चात इथे कसे यावे हे सांगणार आहे. चला तर मग पाहूया तुम्ही या ठिकाणी कसे येऊ शकता. मित्रांनो, इथे येण्यासाठी तुम्हाला 2 मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे सेवा आणि दुसरी म्हणजे बस सेवा. सर्वात अगोदर पाहूया तुम्ही रेल्वेने कसे येऊ शकता. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन हे हिंगोली आहे. तुमच्या शहरापासून तुम्ही डायरेक्ट हिंगोली रेल्वे स्टेशनला येऊ शकता. हिंगोली ते औंढा 24 किलोमीटर एवढे अंतर आहे. हा प्रवास तुम्ही बसने करू शकता. आता पाहूया बसने तुम्ही कसे याल. महाराष्ट्रातील सर्वच प्रमुख शहरांमधून बस सेवा उपलब्ध आहे. बसने हिंगोली किंवा औंढा दोन्हीपैकी कुठेही येऊ शकता. तुमच्या गावातून डायरेक्ट बस असेल तर औंढा किंवा हिंगोलीला येऊ शकता. तर मित्रांनो, माझा प्रवास सुरू होतो पंढरपूर पासून, हो, विठुरायाच्या नगरीतून. मी पंढरपूर वरून परळीपर्यंत आलो व ज्याचे तिकीट प्रति व्यक्ती 110 रुपये होते. वाटेतील सुंदर शेतमळे, भुयारी मार्ग व अवघड घाट असे दृश्य बघत केव्हा हिंगोलीला आलो कळलेच नाही. हे आहे हिंगोलीचे रेल्वे स्टेशन. इथून आपल्याला हिंगोली बस स्टँडला जावे लागते, कारण हिंगोली ते औंढा बस चालतात. इथून ऑटोने प्रति व्यक्ती 20 रुपये देऊन बस स्टँडला आलो. व हिंगोली ते औंढा बस प्रवास केला. बसचे तिकीट 41 रुपये प्रति व्यक्ती आहे. औंढा बस स्टँडवर पोहोचताच मनाला खूप छान वाटले. लगभग 331 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत आपण केला आहे. तर मित्रांनो, 24 किलोमीटरचा प्रवास करून आता आपण पोहोचलो आहोत औंढा नागनाथ येथे. आणि आता आपण जाणार आहोत मंदिराकडे, जे आहे बस स्टँडच्या एकदम समोरच. मित्रांनो, औंढा नागनाथ बस स्टँड समोर औंढा नागनाथ देवस्थानाची भव्य कमान आहे. कमानीच्या बाजूलाच पार्किंगची छान सोय आहे. आपण इथे 2 व्हीलर 4 व्हीलर पार्किंग करू शकतो. ही पेड पार्किंग आहे.
मंदिराकडे जाताना वाटेत भरपूर दुकाने आहेत जिथे तुम्ही प्रसाद घेऊ शकता. लहान मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांची दुकाने आहेत. छान महादेवाच्या छोट्या छोट्या पिंडी देखील आहेत. हे सर्व बघत असताना म्हणलं चला आपणही बेलफूल हार प्रसाद घेऊया. प्रसाद हार घेऊन मंदिराजवळ आलो. इथे संस्थानाचे चप्पल स्टँड आहे जिथे आपण चप्पल ठेवू शकतो. पुढे जात असताना मुख्य दरवाजाच्या बाजूला वासुदेव दिसले. पूर्वी पहाटेच्या वेळी वासुदेव सर्वांना गाणी म्हणून जागे करत असत. पण इथे वासुदेव पाहून खूप छान वाटले आणि मी दर्शन रांगेत दर्शनासाठी उभा राहिलो. मित्रांनो आता आपण दर्शनासाठी जात आहोत. मित्रांनो, हे आहे मंदिराचे मुख्य द्वार. इथून आपण मुख्य गाभाऱ्याकडे जातो. मंदिरावर खूप छान नक्षीकाम आहे. मित्रांनो, आता आपण या मंदिराची आख्यायिका जाणून घेणार आहोत. प्राचीन काळात एक दारुका नावाची एक राक्षसीन होती. तिने पार्वतीला प्रसन्न करण्यासाठी फार कठोर तप केला. माता पार्वती तिच्या तपश्चर्यावर प्रसन्न झाली आणि तिला एक वन दिले. हे वन फार चमत्कारिक होते. दारुका जिकडे जाईल तिकडे हे तिच्या मागे जात असेत. या वनात दारुका आपल्या पतीसोबत राहत होती. दारुका आणि दारुक या दोघांना आपल्या शक्तीचा खूप गर्व झाला होता. हे दोघे सर्वच लोकांचा अमानुष छळ करत होते. अनेक ब्राह्मणांना यांनी ठार मारले होते. काही ब्राह्मणांना बंदी बनवले होते. बंदी केलेल्या ब्राह्मणांमधला एक ब्राह्मण शिवभक्त होता. कारागृहात तो शंकराची उपासना करू लागला. ही गोष्ट जेव्हा दारुका राक्षसाला समजली तेव्हा त्याने ब्राह्मण शिवभक्ताला ठार मारण्याची धमकी दिली आणि तेथून निघून गेला. काही काळानंतर ब्राह्मण शिवभक्ताने पुन्हा शंकराची उपासना सुरू केली. दारुकाला हे समजताच तो धावत आला. त्याने लाथेने पूजा मोडून टाकली. तो ब्राह्मणांना ठार मारू लागला. त्यानंतर सर्व ब्राह्मणांनी शंकराचा धावा केला. त्या क्षणी महादेव आपल्या भक्तांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी दारुक आणि दारुका राक्षसांचा वध केला. त्यानंतर महादेव ब्राह्मणांना म्हणाले की मी येथेच नागेश्वर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने कायमचे वास्तव्य करेल. तेच ठिकाण आज नागनाथ किंवा नागेश ज्योतिर्लिंग नावाने प्रसिद्ध आहे. येथे ज्योतिर्लिंग जमिनीच्या खाली आहे. आपण अशा प्रकारे दर्शनासाठी खाली जातो. मंदिराच्या परिसरातच आपल्याला प्रसादाची सोय आहे, जिथे आपण फक्त 40 रुपयात पोटभर जेवण करू शकतो. भात, भाजी, पोळी, वरण असे यात मिळते. तसेच लवकरच दर्शन घेण्यासाठी 200 रुपयाचे पास काढावे लागते.
तर मित्रांनो, ही होती औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाची धार्मिक सफर. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल. आणि पंढरपूरच्या मंदिराजवळील आपण काय काय स्ट्रीट फूड खाऊ शकतो हा व्हिडिओ तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, नक्की पहा. भेटूयात अशाच धार्मिक सफरीवर. तोपर्यंत धन्यवाद.